सर, सध्या मंदीची लाट सर्वत्रच आहे. तेव्हा तो प्रश्न दुय्यम पडतो आणि मग त्याच्यासाठी आता कमिटी राम प्रधानांच्या अध्यक्षतेखाली आता जी काही शासनाने नियुक्ती केलेली आहे कमिटी त्याची तपास करेल आणि त्याच्यानंतर मग जो कोणी त्याच्यात जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई होईल. परंतु बेसिक प्रश्न असा आहे की हा जो प्रकार झालेला आहे हा समुद्र मार्गाने ते लोक आलेले आहेत असं आहे आणि समुद्रावर काही सरकारचं नियंत्रण नाही आहे. ते डिफेन्सचं आहे, म्हणजे नेव्ही आहे, त्याच्यानंतर कोस्ट गार्ड आहे आणि तिसऱ्या नंबरला आम्ही आहोत 12 नॉटिकल माइल्स. इथून आमचं ज्युरिडिक्शन राज्य सरकारचं सुरू होतं. त्यामुळं जे माणसं आमची इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून भारतामध्ये प्रवेश करतात तर तिथून त्यांना जे रोखण्याची जी यंत्रणा आहे. इतर वेळा कसं असतं की जमिनीवर जे गुन्हे घडतात, समजा बॉम्बस्फोट झाला, बॉर्डर क्रॉस करून आले, मग त्याला देशाचे गृहमंत्री, राज्याचे गृहमंत्री म्हणा, मुख्यमंत्री म्हणा, ही कारण जमिनीवरचं जे काम असतं ते त्याच्यावर इंटरनल सिक्युरिटी ज्याला म्हणतो, इंटरनल सिक्युरिटीसाठी ते केंद्रातलं सरकार आणि राज्य. पण जिथं एक्सटर्नल सिक्युरिटीचा प्रश्न येतो, बाहेरून जेव्हा हल्ले होतात तेव्हा ती जबाबदारी तशी येत नाही. परंतु आता जबाबदारी घेतली पाहिजे एवढ्या मोठ्या घटनेची. नाही, यामध्येच दोषींना सोडून निर्दोष व्यक्तींना बळी दिला असं वाटतं. म्हणजे अँटनी जबाबदारी शिवराज पाटलांनी जबाबदारी तशी घेतली होती, म्हणजे त्यांचा राजीनामा झाला होता, आर पाटलांचा झाला होता, पण आपणही त्याच्यामध्ये हे केलं त्याची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला. खरं तर इंटरनॅशनल असं आहे की आघाडीचं सरकार आहे ना, त्यामुळे आर पाटलाने जरी घेतला तर ते एनसीपीचे झाले, मग काँग्रेसचा 50% वाटणी आहे. त्यामुळे दोघांचा मिळून एक राजीनामा झाला. बरं सर, तुम्ही नैतिक जबाबदारी राजीनामा दिलेला आहे, मीडियामध्ये सगळीकडे आलेलेच आहे. पण असंही बोललं जातं की म्हणजे संसदेवर ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस तो देशातला सर्वात मोठा हल्ला होता, त्यावेळेस कोणी राजीनामा दिले हे आर पाटलांचं स्टेटमेंट होतं आणि आपण तर स्वतः नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिलेलाच आहे. तर लोकांमध्ये एक संभ्रम असा आहे की आपण तर म्हणजे सरकारला सांगितलं की नैतिक जबाबदारी राजीनामा दिलेला आहे, पण रामगोपाल वर्माचं जे प्रकरण आहे तर लोकांमध्ये एक चर्चा अशी आहे की विलासराव देशमुख यांचा जो राजीनामा आहे तो त्या प्रकरणामुळे त्यांना द्यावा लागला. अजिबात नाही, तर काही कारणच नाही. इतके मीडियाने एखादा विषय दिवसभर 2 दिवस चालवला तर ते काही कारण असू शकत नाही. असे तर मीडिया ट्रायल मध्येच जावं लागेल सगळ्या, तो काही विषय असू शकत नाही. कसं आहे की एखाद्या प्रसंगामध्ये एखाद्या व्यक्ती बरोबर असणं तो काही राजीनाम्याचं कारण असू शकत नाही. हा, त्याच्यातनं काही गुन्हा घडला असेल